6 धावा. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं गेलं तर षटकार येताना जो पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या मदतीनं खातं खोललंय आणि हे का दुसरा आणखीन एक बंगाली रसगुल्ला आसमानी टोला गेन सीधा तारामंडल 6 रन 6 फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार 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 षटकार. षटकार येताना पाहायला मिळाला बॅक टू बॅक दुसरा. इकडनं मी पाहतो मैदानाच्या आतमध्ये ओमिकेन यांना यावेळेस पुन्हा एकदा अटॅकिंग मुवमेंट पाहायला मिळतीये. अंबायस कॉलेज व्हाईट बॉल अवंतरित धावबलकावरती जी वाढ होतीये 13 धावा धावबलकावरती आम्हाला पाहायला मिळतात. 13 रन्स लॉस ऑफ दी 0 विकेट्स. 13 वरती धावबलक आम्हाला पाहायला मिळतंय जरूर. यावेळेला देखील चांगला बॉल आम्ही पाहिला. याच परिसरातील क्रिकेटसाठी प्रचंड आवड प्रचंड ओढ असणारं व्यक्तिमत्व कैलासजी निखाडे यांना मी पाहिलं पैशांची उधळण करत असताना. म्हणजे चाहते जर असेल ना यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. हवेमध्ये राहतोय दरम्यान इथे चेंडू हवेमध्ये फटका फसलाय झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 1 बाद होईल. विकेट मात्र पहिल्या क्रमांकाची. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. स्टोरीला प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटस वरती पाहायला मिळतील कैलास भाऊ निखाडे ज्यांना वेड आहे प्रचंड क्रिकेटची ज्यांना वेड आहे प्रचंड क्रिकेटचं क्रिकेटचे चाहते आहेत क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत ज्यांचं नाव आहे बांबोली नगरीचे नाव घेतलं जातं आणि नाव घेताच काम होतं. कैलास भाऊ निखाडे आम्हाला पाहायला मिळतात क्रिकेटचे चाहते आहेत. सोमनाथ टेमगिरी आहेत समोरच्या बाजूला पटका केलेला बॉल तिकडे चालला दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंगॉनचे दरम्यान तिथे मात्र चुका होताना पाहायला मिळतील. हा बॉल जातोय सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील 4. A1 क्वालिटी दर्जेदार स्ट्रोक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. चौकार येताना पाहायला मिळाला धावपलकावरती 17 पैकी 17 पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला चेंडू होता दरम्यान गर 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 बिंगणारा बॉल आपण पाहतोय. नयन यांचा आम्हाला पाहायला मिळतो चांगल्या रीतीनं. दरम्यान अंपायर सांगतील पहिल्या ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावपलकावरती 18 येतात. चांगल्या रीतीने आम्ही पाहिलं मैदानाच्या मध्ये. इकडनं जर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय मॅच सध्या सुरू आपल्याला पाहायला मिळते. वाघजाई नगरचे मावळे वाघजाई नगर शेलू या दोन संघामध्ये इकडनं जर पाहिलं गेलं तर नवखंडनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट अशा दोन संघामध्ये गाठभेट जरूर पडलेली आहे. आंबेठाण अगदी जिल्हा परिषद गट सौभाग्यवती सुनीताताई शरद बुट्टे पाटील जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि या खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर अशोक शेठ नारायण मांडेकर माजी सरपंच आंबेठाण संचालक खरेदी विक्री संघ खेड तालुक्याचे असणारे संचालक खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत आणि ज्यांच्या मालकीचा संघ मी पाहतोय नवखंडेनाथ पाईट स्पोर्ट फाउंडेशन पाईट संघाला मी पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला वाघजाई नगरचे मावळे वाघजाई नगर शेलू संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात कृष्णा शेठ चव्हाण सन्माननीय सुनील दादा पडवळ सन्माननीय सोमनाथ शेठ शेडगे यांच्या मान्यवरांचा असणारा मालकीचा संघ.
इकडनं जर पाहिलं गेलं ना तर सोमनाथ आणि दुसऱ्या बाजूला विवेक विवेक शेवकर आपल्याला पाहायला मिळतात. यांची देखील भरपूर सारी चर्चा राहिलेली आहे. खेड तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू आहेत सचिनजी चव्हाण आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील आपल्याला चांगल्या रीतीनं. बाळा आलेत. बाळा यांचा पहिला चेंडू अमरजीत साठे सर सांगतात हा बॉल पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये वाईड येताना पाहिलं मिळेल. नक्कीच ज्यांचा शुभागमन या ठिकाणी होतोय अजय भाऊ शेळके, रोहन भाऊ शेळके, मंदार भाऊ शेळके, सर्व मित्र परिवार अगदी नारायण गाव जुन्नर या नगरीवरून या क्रिकेटच्या स्पर्धेचा थेट आनंद घेण्यासाठी उपस्थित झालाय. ही आली अवांतर धाव. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला, फटका गेलाय हुक आणि इकडनं केला धावा. 4 बुक चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. चांगल्या रीतीने पाहायला मिळतात. प्रत्येकाचं कौतुक करावं लागतं. प्रत्येकाचं शुभागमन या ठिकाणी केल्या जात आहेत आणि नक्कीच मॅच मध्ये देखील तेवढा रोमांच पाहायला मिळतोय. 23 वरती 1 गडी बाद झालाय. याही वेळेला चांगला बॉल आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. दरम्यान तिथे जर पाहिलं गेलं तर जमीनला समांतर दरम्यान तिथे मात्र 1 धाव आणि एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावबलकावरती वाढ होतीये. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये धावबलकावरती 24 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट्स, 1 गडी बाद, 24 धावा. महाराष्ट्र पोलीस सन्मान्य तेजस्वी रौंदळे यांच्या वतीनं गोलंदाज सन्माननीय आपण पाहतोय बाळा रौंदळे यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी आपण पाहणार आहोत 1000 रुपयांचं बक्षीस. म्हणजे आज मात्र खाली हात कोणी जाणार नाहीये. देणाऱ्यानं देत जावे आणि घेणाऱ्यानं घेत राहावे. घेतलीये बाळा रौंदळे यांनी विकेट आणि 1000 देखील खिशामध्ये पॉकेटमध्ये. पहिला धक्का. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. नक्कीच इकडनं आमच्यापर्यंत आमच्या आयोजक कमिटीचे मान्यवरांनी बक्षीस सांगितलं आणि बाळाने तिकडे कमावलं देखील. हे याला म्हटलं जातं क्रिकेट. हे क्रिकेट बक्षिसासाठी नाहीये परंतु आपण पाहतो नितांत प्रेम करणारे. नक्कीच नुकतेच या ठिकाणी शुभागमन होत आहेत. खऱ्या अर्थानं मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नीलजी कर साहेब, सचिनजी मस्करे साहेब, संकल्प केसवड, प्रसाद उर्फ बंटीदादा कड आणि अश्विनजी राठोड हे सर्व अतिथी मान्यवर उपस्थित होत आहेत. सुरेश शेठजी शेवकरी या साहेबांची उपस्थिती आम्हाला लाभली जाते. प्रत्येकाचं शुभागमन होत आहेत. हे तर शुभागमन आहेत. प्रत्येकाचं आगमन होत आहेत. प्रत्येकाचं सहर्ष स्वागत. स्वागत आपण या ठिकाणी करतोय प्रत्येकाचं. परंतु इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल घेऊन समोरच्या बाजूला मी पाहतोय गोलंदाज यावेळेला मुंद्यामध्ये टाकलाय चेंडू. परंतु तिथे मात्र मैदानाच्या मध्ये थोडासा पायाने फुटबॉल केलाय टेनिस बॉलला. दरम्यान 1 सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न झालाय. बघता बघता 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये मिळतात. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावबलकावरती धावा मला पाहायला मिळतील. पुढे जाईल हलक्या हाताने आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्ड वरती वाढ होईल. चांगल्या रीतीने आता मात्र धावबलक पुढे जात आहे स्कोर कार्ड वरती. यावेळेस मात्र इकडनं पाहिलं मिळेल जोरदार चेंडू होता. दरम्यान तिथे जर पाहिलं गेलं तर पायावरती जाऊन त्यांच्याकडे थोडीशी अपील केली जाईल. मर्जी साडे सर सांगत असेल लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळालेली 1 सिंगल आहे. सन्माननीय आयुष भाऊ शिरवणे, साईदादा भिसे, समीरदादा कदम, भूषणजी शिरवणे, कुणालदादा मेने आणि गणेशदादा काळडोके हे सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत.
27 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये इकडनं भूषण गोळे तर तिकडनं आम्हाला पाहायला मिळतात सोमनाथ. परंतु बाळा रौंदळसाठी बक्षीस लगावलं होतं 1000चं खिशामध्ये घातलंय. अजून किती विकेट घेईल बाळा रौंदळ बघायचंय. ही मॅच दोघांसाठी तितकीच महत्वाची. डू ऑर डाय, जिंकलास तरच टिकाल, अन्यथा चलो टाटा बाय बाय. यावेळेचा चेंडू आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वाह, हा दरारा क्रिकेट खेळाडूंचा राहिलेला आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर चांगल्या रीतीने आपण पाहतो इथे आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतात एखादं शेवटचा बॉल जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 27 वरती धावफलक राहणार आहेत. अमरजीत साठे सर आहेत आणि तिकडे जर पाहिलं गेलं तर निलेशजी गाडी सर देखील आम्हाला पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जर विचार केला तर 3 पंच आम्हाला जोडले गेलेले आहेत. तिन्ही पंचांचं आम्ही मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सोपं नाहीये आयोजक होणं, सोपं नाहीये मित्रांनो पंच होणं, सोपं नाहीये क्रिकेट खेळाडू होणं. प्रत्येक क्रिकेट खेळाडूचं प्रत्येक चाहत्या वर्गाचं आम्ही स्वागत करतो. थँक्यू. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं खास नारायणगाव धनगरवाडीवरनं अजय भाऊ शेळके, रोहन भाऊ शेळके, मंदार भाऊ शेळके या ठिकाणी हा मित्रपरिवार उपस्थित झालेला आहात. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या निमित्तानं मित्रपरिवाराचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्ग आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. नक्कीच तुम्ही ज्यांचा आवाज ऐकतात, सुमितजी सुतार सरांना देखील तुम्ही पाहतायत आलेल्या मान्यवरांचा शुभागमन करण्याचा प्रयत्न करतायत. आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये लेग बाईच्या सुरुवातीमध्ये पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरचवलं जाते. धावफलकावरती आतापर्यंत 28 धावा आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या रीतीने आयोजन नियोजन आता बरदारपणे सध्या पार पडत आहेत. आणि नक्कीच किरण दादा जो आज इथे मात्र इथे पराभव होईल ना या मॅच मध्ये, त्याला मात्र पुन्हा एकदा 365 स्मरणामध्ये आणि आठवणीमध्ये ठेवावं लागेल ही स्पर्धा. कारण पुढचं आयोजन नियोजन कसं असेल हे सांगता येणार नाहीये. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच ना कॉल बॅक होणार आहेत आणि प्रत्येकाला आज आपण पाहतोय एक चांगलं आयोजन नियोजन आहे मित्रांनो. म्हणजेच आपण पाहतोय खेड तालुका प्रीमियर लीग 2026. यावेळेला चांगला बॉल पाहिला गेलाय. दरम्यान तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाहिला देखील मिळतोय. दरम्यान लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तिथे जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये नयन यांना आम्ही पाहतोय ओव्हर नंबर आपण पाहतोय पाहिलं गेलं तर तिसऱ्यासाठी आलेत आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा तब्बल 2 खर्च करतात. म्हणजे टोटली स्कोअर जाऊन पोहोचलाय 29 वरती आणि गडी बाद झालेत आतापर्यंत 2. इकडनं जर पाहिलं गेलं तर प्रत्येक जण येतोय, चाहते वर्ग आहेत. प्रत्येक प्रेक्षक राजाचं आम्ही स्वागत करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस समोरच्या बाजूला लॉंग आउटच्या टोक्यावरनं फटका खेळलाय. सडक पे कडक, लांब लांब लांब, एवढा लांब की रस्त्याच्या पलीकडे आणि रस्त्याच्या पलीकडेच खेळलाय. लांबचा पल्ल्याचा षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. धन्यवाद. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय तेजसदादा रौंदळ महाराष्ट्र पोलीस उपस्थित होत आहेत. ओमकारदादा रौंदळ, गोविंददादा रौंदळ, सुरेशदादा गिधे, आर्यनभाऊ चांभारे, त्याचप्रमाणे तेजसदादा रौंदळ आणि पाईट नगरीचे सुपुत्र आणि उत्कृष्ट खेळाडू कर्णधार शिवम रौंदळ उपस्थित होत आहेत. उपस्थित सर्व मित्रपरिवाराचं खेड तालुका प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत आहे. गो टू कॉम्बॉक्स. स्वागत प्रत्येकाचं केलं जातंय. हे तर स्वागत नाहीये, तुमची उपस्थिती आम्हाला असणं गरजेचं आहे. आगमन महत्वाचं आहे आणि प्रत्येकाचं शुभागमन स्वागत केलं जातंय. इकडं आम्ही पाहतो पुन्हा एकदा नयन यांना. यावेळेस देखील कमबॅक पाहायला मिळेल. षटकार केल्यानंतर एक डॉट बॉल, तत्वरती पुन्हा एकदा एक सिंगल पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय अंपायर कॉल येईल. इकडनं जर पाहिलं तर बॅटला बॉल नक्की स्पर्श करून पाठीमागे गेलाय. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 36 मर्जी साठे सर थोडंसं विचार जर करायला गेलं ना मित्रांनो, अगदी कठीण प्रसंग आणि कठीण परिश्रमातून व्यक्तिमत्व पुढे आलेलं आहे. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 36 धावा धावबलकावरती आम्हाला पाहायला मिळतात. जरूर जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता.
जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक पडे ना पत्थर पे हातोड़ के घाव कभी भी पत्थर भगवान नहीं होता. देवाला देखील टाकीचे घाव सोसावे लागतात, तेव्हाच त्या दगडाला देव पण येत असतं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये देखील संघर्ष हा लिहिलेला आहे. फक्त संघर्ष नाहीये, त्या पाठीमागे खूप मोठमोठी संकट आहे. फक्त त्या संकटांचा पराभव तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्या पलीकडे दडलेलं ते यश आपल्याला घेऊन जायचंय. तर आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यानंतर धावबलकावरती लगवले जात आहेत 36 धावा. ओटीयू डिझाई गावागावान खुल्ला मैदान. या ठिकाणी शुभागमन आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील चांगला बॉल होता, फटका देखील आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत, दरम्यान बॉल हातामध्ये नक्कीच थांबलाय. इकडे जर पाहिले गेले तर 1 धाव मिळते एका धावेच्या मदतीने. धावबलकावरती 37 इंदोरी नगरीची. सातत्याने जर पाहिले गेले तर इंदोरी नगरीमध्ये देखील मोठी स्पर्धा संपन्न होत असते. गणेश शेठ शिंदे आपण देखील उपस्थित राहिलात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ते देखील क्रिकेटचे चाहते आहेत, भरपूर पाऊस असताना सुद्धा ते देखील इथपर्यंत आलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. इकडे चर्चा चालू होती बाळा रौंदळे यांच्यासाठी विकेटसाठी अजून सारं बक्षीस लागू असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी महाराष्ट्र पोलीस तेजस साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. 1000 तर मिळालेत, आणखी किती हजार मिळतील हे कोणी सांगू शकत नाहीये, कारण आतापर्यंत आज आयकॉननं चांगलंच बक्षीस घेऊन घेतलेत. आणि मला वाटतं काल महेश नानकुटे यांनी देखील तब्बल 15,000 रुपये या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. म्हणजे इथे जो येतोय ना तो घेऊनच जातोय काय नाही काय कॅश प्राइज. यावेळेस टप्पा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये जाईल, बॉल पार्किंगच्या प्लॉट मध्ये. हे लगा आसमानी टोला, गेंद तारामंडल, सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर आपल्याला पाहायला मिळेल चांगल्या रीतीने प्रयत्न करत असताना प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. एका हातामध्ये कॅच पकडला तर 200 रुपये आहेत, 2 हातामध्ये पकडला तर 100 रुपये आहेत. बॉल आतमध्ये टाकला तर आपण पाहिले यादीच्या मॅच साठी होते. यावेळेस देखील बिगिट करायचा दरम्यान तिथे मात्र फटका फसलाय आणि इकडनं दाखवून दिलंय बाळानं तू शेर तो मैं भी सवा शेर. तोडीस तोड उत्तर, टीट पॉटॅट, जशा तसं आक्रमण पाहायला मिळालंय. चलो पवेलियन की ओर एक और सफलता, एक गडी बाद होईल, आणखीन एक फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. नक्कीच परीक्षक राजासाठी देखील लकी ड्रॉ कुपन आहेत मित्रांनो. प्रत्येक दिवसामध्ये एका भाग्यवान प्रेक्षकास एक स्पोर्ट्स सायकल आहे. स्पोर्ट्स सायकल जर पाहिले गेले तर 7 ते 6 हजारांपर्यंत 8 हजारांपर्यंत जाते, परंतु ती आता तुम्हाला काही कुपनच्या फक्त मोबदल्यामध्ये भेटणार आहे. ओटीओ खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आकाश शेठ मांडेकर, त्याचप्रमाणे प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट सन्माननीय अजित शेठ वाजे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खेड तालुका प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत आहे. गो टू कॉम्बॉक्स. एक लखपती स्पर्धा आपण पाहतोय. 1,21,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि एक मानाचं करंडक चषक. एक आकर्षकरित्या ट्रॉफी डिझाईन केलेला आहे. चषकाची देखील आपण पाहतोय.
अजून भरपूर सारी चर्चा होणार आहे स्पर्धेची. यावेळेचा बॉल प्रचंड वेगाने टाकलाय, थेट पायावरती जाऊन आदळलाय. शरीर भेदक मारा मारावा लागेल. इथे जर पाहिलं तर हा चेंडू आपण पाहणार आहोत मैदानाच्या मध्ये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. गोलंदाज बाळा रौंदळ आज मात्र नक्कीच इथे मात्र इरादे स्पष्ट करतोय आणि जर चांगल्या रीतीने जर पाहिलं गेलं ना तर त्याचे प्रयत्न आम्हाला पाहायला मिळतात. असाध्य ते साध्य करिता तुका म्हणे सायस कारण अभ्यास. देवगाव प्रत्येकाला माहित आहे. देवगाव मधील असणाऱ्या प्रत्येकाला संत तुकाराम महाराज माहिती आहेत. महाराजांनी खूप सारे अभंग लिहिले आहेत, गाथा लिहिलेल्या आहेत. त्यांनी सांगितले आहे प्रत्येक अभंगातून गाथातून. त्यामुळे मेहनत जिद्द कष्ट जो करणार ना तोच पुढे जाणार. एका सिंगलच्या मदतीने धावबळकावरती येते. आतापर्यंत 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाळा रौंदळ यांना मी पाहतोय चांगल्या रीतीने प्रयत्न करतोय तो आज मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला प्रसिद्ध करणारच आहेत. ओव्हर नंबर 4 चा सध्या खेळ सुरू आहेत. शेवटचा बॉल राहील त्यामधला. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळेल. नक्कीच पुन्हामध्ये टाकला होता. वाईड लाईन वरती त्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ठेवला होता. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला जाईल आणि आपण पाहतोय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती येत आहेत त्या 45 धावा. इथे आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. ही तर क्रिकेटपटूंची रुपये आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. द्वितीय क्रमांकासाठी पैलवान विकीदादा मांजरे, विकीदादा बाळासाहेब मांजरे, शुभम पेट्रोल डेपोचे सर्व आहेत. 91,000 रुपयांचं बक्षीस ज्यांच्या वतीने आम्हाला द्वितीय क्रमांकासाठी लाभलं जाते. तृतीय क्रमांक जर पाहिलं गेलं तर 71,000 सन्माननीय तुकाराम शेटजी केरू शिळवणे उद्योजक आणि सन्माननीय ज्ञानेश्वर दादा नारायण शिळवणे माजी उपसरपंच खराबवाडी यांच्या माध्यमातून लाभलं जात आहेत. तर चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 61,000 रुपयांचं बक्षीस SLD इम्प्रॉनकॉन सन्माननीय दत्तात्रयजी महिपती शिळवणे आणि कुमारी ईश्वरी विजय मोहिते यांच्या वतीने आम्हाला 61,000 रुपयांचं बक्षीस लाभलं जाते. मनापासून धन्यवाद. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला मैदानाच्या मध्ये. तर व्हाईट बॉलच्या साहाय्याने अवांतरी धावफलक धावंतर होत आहे, पुढे जात आहे, हलता आणि खेळता ठेवलं जात आहे. 46 वरती 3 गडी बाद. ही आली अवांतर धाव माननीय रुपेश शेठ टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून. यावेळेस एक चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅटवरती जरूर पाहायला मिळतोय नवनाथ राऊत यांचा. हे देखील आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दरम्यान तिथे मात्र बॉल उडवला जाईल, फेकी केली जाईल. दरम्यान इथे आपण पाहतोय एक काळ होता मित्रांनो, जर थोडीशी जुनी आणि आम्ही थोडीशी लहान असताना जेव्हा आठवण सांगायची झाली ना, नवनाथ राऊत, अमित राऊत आणि त्यांचे एक बंधू निलेश राऊत, तिघे जण एक काळ होता खेड तालुक्यामध्ये. या तिघांचा नव्हे तर मोकल गावचा एक दबदबा होता. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो यांनी आपल्या नावाचा दबदबा ठेवला होता. परंतु इकडनं कोण, भूषण गोळे, सेट ऑन फायर, मैं झुकेगा नहीं साला, ठोकलाय भूषण गोळेनं. A1 क्वालिटीचा दर्जेदार स्ट्रोक, आसमानी टोलाय षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकार येताना पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय स्कोरकार्डवरती जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात वाघजाईनगरचे मावळे वाघजाईनगर शेलू टीमची अर्धशतकी खेळी पूर्ण होतीये. 54 धावा धावफलकावरती येत आहेत. मजा येणारा या मॅच मध्ये देखील, कारण शांत पडले दोन्ही डगआउट. कोण जिंकेल त्यालाच महत्व राहील, परंतु कॉलबॅकचा राऊंड देखील अजून होणार आहे, तिथे देखील प्रत्येकाला संधी आहे. इकडनं मी पाहतोय प्रेक्षक राज्य अजूनही कमी होत असताना पाहायला मिळत नाहीये, कारण त्यांना माहित आहे जरी टीव्हीवरती IPL असेल ना ती इंडिया प्रीमियर लीग आहे, परंतु इकडनं आम्ही पाहतोय आमच्या खेड तालुका प्रीमियर लीगला
व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलच्या साईडनं धावफलकावरती वाढ होती. 54 नंतर एक ऍड होईल खात्यावरती 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत भूषण गोळीसाठी पुढचा बॉल नवनाथ्यांचा. यावेळेस देखील आपण पाहतोय थोडंसं अगदी पाहिलं तर बुंदामध्ये टाकण्याचा प्रयत्न तिथे मात्र केला. लॉंग ऑन मध्ये बॉल अडवलाय, डाय लगवली, सूर मारलाय. दरम्यान 2 धावा मिळणार आहे, परंतु अतिरिक्त धावा अशा तुम्हाला रोखाव्या लागतील. कारण जितक्या धावफलकावरती ऍड होत जातील ना, तिथे मात्र धावफलकाला आळा जर घातला ना तरच मात्र स्थिर राहील. 57 वरती धावफलक आम्हाला पाहायला मिळत आहे मैदानाच्या मध्ये. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. चांगली बॅटिंग करतात योगेश शिवेकर आणि दुसऱ्या बाजूला भूषण गोळे. यावेळेस भूषणच्या स्लॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या डोक्यावरना एक ही मारा, लेकिन सॉलिड मारा, सडक पे कडक ठोकलाय भूषण गोळेनं. एक बुलंदी पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकार मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डावरती आतापर्यंत 63 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 वाजून जर पाहिले तर 15 मिनिटं झालेत, परंतु इकडनं आता रात्री हीच खेळ चाले क्रिकेटचा आम्हाला पाहायला मिळतोय. मजा येते पूर्णपणे प्रत्येक प्रेक्षकाला ज्या जोडीतून हल्ला नाहीये, कारण त्यांना माहित आहे मोठमोठे दिग्गज ऐकून खेळाडू या मैदानावरती येऊन टपलेत. त्यांचाच खेळ, त्यांच्या सोबत एक सेल्फी तो बनताय ना यार. पुन्हा एकदा वेळेस देखील आपण पाहतोय चेंडू खेळला गॅप मध्ये. तिथे देखील चेंडू चाललाय आणि जाऊन देखील पोहोचलाय मिड विकेट काउ कॉर्नरच्या मधोमध. बॉल दाखल होतोय सीमा पार. इकडनं एक षट करायला आणि पुन्हा एकदा एक चौकार आहे भूषण गोळे नॉन स्टॉप. आता धावेंचा मात्र फुल स्टॉप नाही लागणार, तर इकडनं धावफलकावरती चौकाराच्या मदतीनं वाढ 67. कमी गतीने टाकायचा फटका फसलाय की काय, परंतु या वेळेस जाळ्यामध्ये अडकलाय आणि तिकडनं आपण पाहतोय बॉल दाखल होईल. अंपायर देखील थोडंसं अचंबित होत असताना मला पाहायला मिळत आहेत. खेळाडू काय असेल तर हा आलाय भूषण गोळेचा आणखीन एक जलवा. चेंडू सीमा पार, फिर से एक बार लगा दिया. एक आणखीन एक षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या पर्व 2 साठी आपण पाहिले तर आंबेठाणचे अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आवर्जून हनुमंत शेठ दवणे, अक्षय शेठ अगवणे, सोमनाथ शेठ चव्हाण, राकेश शेठ मोहिते, राजेची आरडे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. वैभव शेठ दवणे पसायदान एंटरप्राइजेसचे ओनर, वैभव शेठ चव्हाण, अमोल शेठ घाटे, संतोष शेठ काकरे या सगळ्याच मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या पर्व 2 मध्ये खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं स्वागत आहे. आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं हसनभाई शेख या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. बाईंचं मनापासून स्वागत आहे आणि विनंती केला तर आपण व्यासपीठात या स्थानापन्न व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. आलेल्या मान्यवरांचं स्वागत नक्कीच केलं जात आहे. आणि इकडनं आपण पाहतोय ओव्हर नंबर 6 घेऊन येतील गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे, डेट ओव्हरचा मारा. आता बघायचं मैदानाच्या आतमध्ये 6वं षटक घेऊन येतील गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय दरेकर. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत पहिल्या डावातील. धुवाधार फटकेबाजी होईल का? योगेश शिवेकर 2 बॉल मध्ये खेळतायत. शेवटचं षटक होतं दरम्यान इथे पाहिले तर बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉल जमिनीला समांतर अगदी गुदगुल्या करत या आंबेठाणच्या मैदानाला दाखल होतोय. एक सिंगल आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलं जातंय. जिकडनं खेळतायत 14 बॉल मध्ये 38 वरती भूषण गोळे. आता बघायचंय अजूनही 5 चेंडू त्यांना खेळायचे. 5 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतील आणि किती नाही आहे. चांगला बॉल, चांगला फटका, टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीये. पॉइंटचे खेळाडू येत आहेत. झेल सोडलाय मैदानाच्या आतमध्ये.
थोडस पाठीमागे येत खेळायचं होतं दरम्यान तिथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इकडनं मात्र माहीत आहे योगेश शिवेकर यांना देखील चांगलं क्रिकेट खेळत आहेत, विकेट सॅक्रिफाईस करतायत, बॅटल होईल बाट रनआउटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धाव बलकावरती पुन्हा एकदा हलकीशी वाढ विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. धुमाळ आलेत, काय करतील मैदानाच्या आतमध्ये, कशा रीतीने धाव सांभाळतील. 75 वरती आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुढे सरसावत केलायचा आहे, फटका यावेळेस फटलाय पुन्हा एकदा आणि मात्र ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ना जरूर तोच विकेट मिळालाय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने त्याची शक्कल लढवली आहे असं म्हटलं जातं ना. कधी कधी नक्कीच आपण पाहतोय युक्ती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, तेच केलंय आणि तिसऱ्या पंचांकडे रिपर केलं जाईल. हा चेंडू बिमार आहे की नाही यासाठी तिसरे पंच बिझी होतील. ओटीओ नक्कीच ही विकेट महत्वाची राहील. विकेट जर आली तर मात्र आपण पाहतोय धावफलकावरती आपण पाहणार आहोत. धावफलकाची कुठेतरी मात्र स्टॉप गती आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इकडनं जर पाहिलं गेलं तर नक्कीच नो बॉल जर आला तर पुन्हा एकदा इनॅक्शन मैदानाच्या आतमध्ये जातील. तिसरे पंच विनंती असेल चला थोडंसं डिसेंट तुमच्यापर्यंत येणार आहे. तिसरे पंच बिझी होत आहेत. नक्कीच तिसरे पंच बिझी होतील. फेअर डिलिव्हरी. चला तर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आपण पाहणार आहोत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चांगली बॅटिंग राहिली आहे. भूषण गोळेसाठी जोरदार टाळ्या होतील मित्रांनो, त्याचा खेळ त्याने केलाय. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कृष्णा, रोहित आणि कृष्णा ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये किती धावा गोळा करतील ना हे बघायचंय. खेड तालुक्यात रंगला जातोय भव्य डे नाईट क्रिकेटचा एक महारणसंग्राम, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महाकुंभमेळा रचला जातोय. भव्य डे नाईट रात्रीच खेळ चाले क्रिकेटचा, टेनिस बॉल क्रिकेटचा महारणसंग्राम. कृष्णा आलेत पाहायचं मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने काम केलं जाईल कृष्णा यांच्या बॅटमननं. 3 बॉल बाकी आहेत. अपेक्षा असेल एका टीमला षटकाराची तर अपेक्षा असेल एका टीमला विकेट आणि डॉट बॉलची. यावेळेस मात्र थोडासा टप्पावरती नियंत्रण पाहायला मिळत आहे. दरम्यान बॉल तिथे मात्र हलक्या हाताने केलाय कृष्णा यांनी. दरम्यान एकच सिंगल मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती आपण पाहणार आहोत वाढ होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतील 76 वरती. पंचांचा सन्मान नक्कीच आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडू आज रिस्पेक्ट देत आहे प्रत्येकाला. म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट कॉमेंटेटर असेल, क्रिकेट अंपायर्स असेल, क्रिकेट आयोजक असेल, संयोजक असेल, प्रत्येकाला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. यावेळी चांगला बॉल होता रोहित धुमाळच्या बॅटवरती आलाय, परंतु रोहितनं बॅट एवढी जोरदार फिरवली आहे ना त्याने बॉल जो काही सीमारेषेच्या वरतीच बघितला असावा, परंतु 2च मिळतील. लेग बायच्या स्वरूपामध्ये आहेत त्या देखील. म्हणजे बॉल बॅटला लागलेला नाहीये. म्हणजे एवढा पेस गोलंदाजाकडे आहे, एवढी गती आहे, बॉल त्याच्या पायावरती लागलाय आणि बॉल सरळ अगदी काऊ करण्याच्या दिशेला गेलाय. म्हणजे वेग किती आहे पहा. शेवटचा बॉल होता या डावाचा. दरम्यान बॉल हवेमध्ये प्रमोद येतील. थोडीशी चुकी पाहायला मिळेल आणि हा बॉल सीमारेषेच्या लगत अडवला जाईल. तिकडे आम्ही पाहतोय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि आताच्या धावा मिळतील मैदानाच्या मध्ये 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धाव बलकावरती बढवल्या जातील. आतापर्यंत स्कोर कार्डवरती पहिला डाव रंगतदार होत असताना पाहायला मिळालाय. भूषण गोळेची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर आलेले खेळाडू देखील धावबाद झाले. चांगली साथ दिली योगेश शिवेकरनं. एका धुक्क्याने ते राहिले जागेवरती, परंतु ते देखील माघारी आले. परंतु इकडनं विचार केला तर धावबलकावरती आपण पाहतोय 80 झाल्यात. 81 धाव्यांचं टार्गेट आहे. स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर येतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदलाव होईल आणि आमचे स्कोर मित्र मात्र आमच्या समोर जोडले गेलेत. अगदी पाहिलं गेलं तर
अक्षयजी खैरे साहेबांचं मनापासून स्वागत. अनेक स्कोर पाहिले परंतु एक अचूकता यांच्याकडे आम्हाला पाहायला मिळते. अक्षयजी खैरे तुमचं देखील मनापासून धन्यवाद. अगदी जरा पाहिले तर tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण जगभरामध्ये थेट प्रक्षेपित केली जाते. त्यांचं देखील स्वागत. आणि आपण पाहतोय पहिला डाव संपला गेलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 80 धावा 81 धाव्यांची गरज. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय नवनाथ भाऊ शेडगे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. राहुल शेठ शिरवणे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. युवा उद्योजक आणि शिरवणे एंटरप्राइजेसचे ओनर त्यांनी आपल्याला प्रेक्षक गॅलरीचे सौजन्य या ठिकाणी केले आहेत. मान्यवरांचे शुभागमन आपले स्वागत आहे. अनेक बक्षीसदाते ज्यांचा नामोल्लेख आपण करतोय. संपूर्ण खेळाडूंच्या अंगावरतीचे आपण सावली क्रिएशनचं आकर्षक किट आपण पाहतो. त्या किटचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. खराबवाडी नगरीचे माझे आदर्श सरपंच प्रसिद्ध उद्योजक आदरणीय जीवनशेठ खराबी साहेब यांच्या वतीनं खेळाडूंसाठी आकर्षक किट आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज एक 2 व्हीलर स्प्लेंडर गाडी आपण पाहतोय. संस्थापक अध्यक्ष अश्वमेघ फाउंडेशन चाकण श्री अक्षयभाऊ जाधव यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज एक 2 व्हीलर गाडी आहे. या स्पर्धेत संपूर्ण चषक आणि ट्रॉफींच्या सौजन्य आपल्याला केलं आहे. शिवशाही ग्रुप आंबोलीचे अध्यक्ष कैलासभाऊ निकाडे, कुरकुंडीचे माजी सरपंच आदरणीय कैलास शेठ बोक्से यांच्या वतीनं तर या संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंच्या डोक्यावरतीचे आपण आकर्षक कॅप आपण पाहतोय. त्या कॅपचं सौजन्य आपल्याला प्राप्त होतोय. ओम शांती कार्गो मोहर्स LLP साकोडीचे उद्योजक आदरणीय विजयभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून या कॅपचं सौजन्य आपल्याला प्राप्त होतोय. खेळाडूंसाठी आकर्षक खेळाडू कक्ष देखील आपण पाहिले त्या ठिकाणी सौजन्य करतायत. खेड तालुका पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती अश्विनीताई सोमनाथ तरस, डायरेक्टर शिवम उद्योग समूह आदरणीय सोमनाथ भाऊ तरस यांच्या वतीने खेळाडू कक्षाचे सौजन्य. तर जय गणेश एंटरप्राइजेसचे अमोल शेठ माणिक पाचपुते आणि वासोली नगरीचे विद्यमान सरपंच श्री साईनाथ शेठ मधुकर पाचपुते यांच्या वतीने एका खेळाडू कक्षाचं सौजन्य आपल्याला प्राप्त होते. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. जुने जाणते खेळाडू आणि शिवप्रेमी गडप्रेमी आदरणीय विनोदाप्पा लवंगे यांचे शुभागमन होते. आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. किरण दादा खराबी उपस्थित होत आहेत. आपले मनापासून स्वागत आहे. योगेश दादा कड पाटलांचं शुभागमन आपले स्वागत आहे. समीर शेठ शिवमकर उपस्थित होत आहेत. आपले स्वागत आहे. विजयजी भोसले साहेब उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहेत. आवर्जून व्यासपीठ होते. अनुज दादा कड पाटील आणि त्यांचा मित्र परिवार आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वच कामगार नेते आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. ऑक्स वॅगन कंपनीचे सर्वच कामगार नेते आहेत. संतोष दादा काकरे उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहेत. काही बक्षीसदाते आहेत ज्यांचं नामोल्लेख करणं आपलं कर्तव्य आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम रेडी आहे. ट्रान्सप्ले करायचं आहे. वागसाई नगरचे मावळे वागसाई नगर शेलूगाव या संघाचा ट्रान्सप्ले केला होता. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा जिगरबाज खेळ खेळू. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा जिगरबाज खेळ खेळू. पहा मैदानात आले योद्धे आमचे वागजाई नगरचे मावळे वागजाई नगर शेलू. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय श्री कृष्णाशेठ चव्हाण, युवा उद्योजक माननीय श्री सुनील दादा पडवळ, सरपंच शेलू माननीय श्री सोमनाथ शेठ शेडगे, युवा उद्योजक वागजाई नगर. वागजाई नगरचे मावळे वागजाई नगर शेलू. थँक्यू धन्यवाद. डीसे बॅटिंग करणाऱ्या टीमचे बॅटर दाखल होत आहेत आणि त्याही टीमचं ट्रान्स आपण ऐकणार आहोत. नवकंडनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेटान जिल्हा परिषद गट या संघाचे आघाडीचे बॅटर दाखल होत आहेत मैदानावर. मैदानात होता आगमन ज्यांचे होतो साऱ्यांचा थरथराट. मैदानात होता आगमन ज्यांचे होतो साऱ्यांचा थरथराट. मैदानात उतरले पहा लढवई आमचे नवखंडनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक सौभाग्यवती सुनीताताई शरदराव बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुणे माननीय श्री अशोक शेठ नारायण मांडेकर पाटील, माजी सरपंच स्मार्ट विलेज आंबेठाण, संचालक खरेदी विक्री संघ खेड तालुका, नवखंडनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट. नगरीचे युवा उद्योजक आदरणीय सूरज शेठ देवकर, युवा उद्योजक याच नगरीचे सुपुत्र योगेश शेठ चव्हाण, सोमवंशी इंडस्ट्रीचे ओनर धनंजय शेठ सोमवंशी, युवा उद्योजक विशाल शेठ कड पाटील यांच्या वतीनं युट्यूब लाईव्हचं सौजन्य आपल्याला प्राप्त होते. प्रेक्षक गॅलरीसाठी आदरणीय
सचिन भाऊ शिळवणे युवा उद्योजक आराध्य ग्रुप शिळवणे एंटरप्राइजेस कुमार भूषणदादा शिळवणे वाटचा डेव्हलपरचे पैलवान अनिकेत शेठ केसवड पैलवान शांभाऊकर प्रसिद्ध गाडा मालक रवींद्र शेठ शिळवणे युवा उद्योजक शिळवणे एंटरप्राइजेस श्री राहुल शेठ शिळवणे युवा उद्योजक शिळवणे एंटरप्राइजेस श्री राजेश भाऊ टेमगिरे युवा उद्योजक शिंदेगाव तर शिंदेगावचे सरपंच आदरणीय तुषार शेठ टेमगिरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटक पश्चिम विभाग आदरणीय विजय शेठ गणवट यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेला प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य या ठिकाणी प्राप्त होते. बाउंड रोपच्या सौजन्य मुके ग्लोबल कंपनीचे ओनर किरणदादा मुके बॉल बॉक्स सौजन्य उत्तम शेठ माताळे प्रोप्रायटर वैष्णवी ऑटो गॅरेज उद्योजक शिंदेगाव हिरामन शेठ केंदळे यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी संपूर्ण बॉल बॉक्सचं सौजन्य या ठिकाणी प्राप्त होते. अभिजित शेठ लोंढे प्रदीप शेठ आडे आणि अनिल आबा वाळके यांच्या माध्यमातून ऑफिशियली टीमच्या भोजन व्यवस्थेचं सौजन्य प्राप्त. या सर्व देणगीदार दात्यांचं आणि बक्षीसदात्यांचं मनपूर्वक मनापासून आभार होतो. आणि यानंतर ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून आदरणीय चंदू शेटे सरांना. धन्यवाद. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 81. षटक आहेत 6. 81चा करायचा पाठलाग. परेश कडके आहे स्ट्राईकला. बॉलिंगसाठी भूषण. पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थर्डमॅनला मार्गस्थ झालाय आणि पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय परेश कडके यांनी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. परेश कडके पनवेल तालुक्यातील रोडपाली गावचा असणारा दर्जेदार खेळाडू आणि मध्यंतरी जर पाहिलं तर अगदी दस्तूरखुद्द आकाश चोप्रा यांनी सुद्धा या खेळाडूचे बरेचसे व्हिडिओ शेअर केले होते, कारण यांची बॅटिंग करण्याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे. काही फटके तर अगदी झोपून सुद्धा मारतात. असे बॅटर आहेत परेश. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. यावेळेला स्ट्रोक खेळला. भूषणने फसवलं. बॉल हवेत. भूषण तिकडे पोहोचतायत आणि विकेट येताना पाहायला मिळते. ज्या विकेटची आवश्यकता होती परेश बाद होत आहेत. अनुभवी अष्टपैलू आणि एक टॉपच्या आयकॉन म्हणून ओळख आहे भूषण यांची. घेतली विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. थँक्यू. धन्यवाद. डीचे नागेशजी शेलार विकाची भोसले रोहितची मेने याही मान्यवरांचं शुभागमन आपल्या मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चिंचोलीतून खास अमोल साधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. ज्या खेळाडूंना पुणे जिल्ह्यातून मावळ तालुक्यातून पहिल्यांदाच प्रथमच सुन्नर प्रीमियर लीग खेळण्याचा मान पटकावला त्या आदरणीय अमोलभाऊ जाधव आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. विकेट आली आहे. महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. परेश माघारी परत आहेत. अरुण चोरगे मैदानात चाललेत. अक्षय दरेकर जोडीला आहे. स्थानिक खेळाडू आहे, परंतु स्थानिक टॅलेंट काही कमी नाहीये. या खेळाडूंकडे देखील एक वेगळी क्षमता आहे, ती आज दाखवावी लागणार आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये इकडे तुम्हाला या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जरूर, परंतु संधी दोघांनाही आहे. भूषण आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आयकॉन म्हणून मागणी असणाऱ्या खेळाडूंपैकी एक नाव भूषण गोळे सातारा ते सध्या खेळताना पाहायला मिळत आहेत. अरुण चोरगे हे सुद्धा दर्जेदार क्रिकेट खेळतात. खेड तालुक्यातील क्रिकेटमध्ये या खेळाडूची सुद्धा सातत्याने चर्चा बरीच वर्ष झाली आहे. यस पाईटगावचे एक जबरदस्त खेळाडू आहेत अरुण. हो, परंतु हा बॉल टप्पा पडतोय, थोडासा टर्न होतोय, यष्टी रक्षकाकडे पाठवला जातोय. कटरचा वापर भूषण खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि इकडे आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. 6 षटकं निर्धारित आणि त्यामध्ये करायच्या त्या 81 धावा. सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. खेड तालुका प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा, विशेष म्हणजे दिवस रात्र पद्धतीची स्पर्धा होते. विविध आयकॉन आणि त्याचबरोबर स्थानिक तालुक्यातील खेळाडू. यावेळेला लॉफ केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिकडे आणि पकडली गेली कॅच. भूषण गोळे आपल्या नावावर आणखीन एक विकेट करतायत. दुसरा धक्का. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. 2 धक्के पहिल्याच ओव्हरमध्ये. एक चौकार आला खरा, परंतु त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळाली आहे. बॅटरला कमबॅक करावं लागेल. हार म्हणून चालणार नाहीये. स्थानिक खेळाडूंनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे ना, आता तुम्हालाही करावी लागणार आहे. खेड तालुका प्रीमियर लीगची चर्चा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. स्मार्ट विलेज आंबेठाण आणि या गावात असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
निलेश राऊत चाललेत मैदानाच्या दिशेने. मुकलगावचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. आयोजकांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेवर चांगले लाईट्स देखील पाहायला मिळत आहेत, आयकॉन पाहायला मिळत आहेत, प्रेक्षक मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. चार धावा म्हणजे एक चौकार आला खरा, परंतु भूषणने त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्याच बॉलवर तो चौकार आला खरा, परंतु त्यानंतर खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक देखील दाखवलं. भूषण 2 विकेट घेतलेल्या आहेत या षटकामध्ये. रिवचा प्रयत्न नाही यशस्वी होऊ दिलाय. यॉर्क करण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. मन ओळखलं जणू काही या बॅटरचा आणि त्या पद्धतीचा चेंडू भूषण यांनी इकडे टाकलाय. राजधानी सातारा एक्सप्रेस भूषण गोळे राजधानी स्पोर्ट्सचे मालक सुद्धा आहेत. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा. चांगलं षटक आतापर्यंत. यावेळेला समोर खेळणे, फटका चांगला आहे. मिड ऑन मिड ऑफ यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा ओलांडतोय. धावा 4 एकंदरीत होत आहेत. 8 विकेट आल्या 2. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 5 ओव्हरमध्ये 73ची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. काही मोठे फटके आवश्यक आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये. या स्पर्धेचे किड्स लक्ष वेधून घेत आहेत, लाईट्स लक्ष वेधून घेते, मंच लक्ष वेधून घेतोय, ट्रॉफीज लक्ष वेधून घेत आहेत, बक्षिसं लक्ष वेधून घेत आहेत आणि खेळाडू तर जबरदस्त खेळही करताना पाहायला मिळत आहेत. आमची पंचांची टीम आहे, अमर साठे सर आणि संपूर्ण टीम. भावेश नायर सर असतील, त्याचबरोबरने गाडे सर असतील, खूप चांगली कामगिरी करतायत. या सगळ्या पंचांना आम्ही इंडिया कपला बिहारला सुद्धा पाहिलं होतं. आणि आज जरी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या असतील, कमबॅक करायचं आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न अक्षय दरेकर आणि निलेश राऊत हे करतायत. निलेश यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय जो आत्मविश्वास त्यांनाही देईल. यानंतर आजच्या रात्रीतील आणखीन एक मॅच म्हणजे शेवटचा सामना असणार आहे, परंतु या 5 ओव्हर खूप निर्णायक असणार आहेत. रिवतचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. विवेक शिवेकर युवा टॅलेंट या खेड तालुक्यातील बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहे. नवखंडेनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट आणि दुसऱ्या बाजूला वाघजाई नगरचे मावळे. हाय बॉल विवेक यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवत आहेत, म्हणजे चांगली गोलंदाजी. मागील मॅचमध्ये सुद्धा ज्यावेळेला ते त्यांच्या स्पेलचा पहिल्या स्पेलमध्ये आले होते ना, खूप चांगली कामगिरी केली होती. परंतु बॉलिंग कितीही चांगली होत असेल त्याचं उत्तर बॅटने तर द्यावं लागणार आहे. यावेळेला तेज केलंय, थोडीशी बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलला कव्हरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर तिकडे पोहोचताय तोपर्यंत 2 कंप्लीट. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा आपण पाहतोय. खेड तालुका प्रीमियर लीग दिवस रात्र पद्धतीच्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे आहेत फिल्डर लॉंग ऑनला, त्यांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 आहे आणि जी गती पाहिजे ती अजूनही मिळालेली नाही आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही 81चा पाठलाग करायचा तर पॉवर प्लेला तुम्हाला किमान 25-30 रन बनवायला पाहिजे. त्या जरी नाही झाल्यात तरी येणाऱ्या कालावधीमध्ये ते प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. आंबेठाण या स्मार्ट विलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. खेड तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये खेड तालुका प्रीमियर लीग रंगताना देखील पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे गावाच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला असणारे मैदान आहे. ओहो, यावेळेला बॉलची उसळी, बॉलचा टर्न नाही अंदाज आलाय. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतो आहे. 11वर धावसंख्या थांबलेली आहे. 6 षटकांच्या या मॅचेस
tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्या बरोबरने जुडले गेलेले आहेत. त्याही सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असेल. यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉलला पाहायला मिळत आहे. चांगला फटका खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय. विशेष म्हणजे या दिशा दिली फक्त या बॉलला आणि 4 धावा अर्जित केल्यात. आणि मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवर सुद्धा चौकार आला होता. याही षटकाच्या शेवटच्या बॉलवर तो आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 15 रन धाव फलकावर. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 15 धावा धाव फलकावर. येणाऱ्या 4 ओव्हर अजूनही बाकी आहे, म्हणजे 24 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 66चा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं होत चाललंय. परंतु 2 महत्त्वपूर्ण विकेट माघारी जरी परतल्या असतील तर स्थानिक खेळाडू आहेत, परंतु तेही देखील काही कमी नाही आहेत. अक्षय दरेकर आणि जोडीला त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. इकडे गावा आतमध्ये दाखल झालेत खरे, परंतु बॉलिंगसाठी येत आहेत किरण सावंत. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. येणाऱ्या कालावधीमध्ये तसेही काही फटके आवश्यक आहेत. इकडे चांगला फटका समोरच्या दिशेने जमिनी लगतचा हा फटका दाखल होताना पाहायला मिळतोय. अडवला जाईल तोपर्यंत एक रन मिळेल. नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन फाईट पाहायला मिळते. एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वाघजाई नगरचे मावळे शेलू हा संघ पाहायला मिळतोय. 17 धावा धाव फलकावर. निलेश आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय ही जोडी पाहायला मिळते. पुन्हा एकदा किरण. हा बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपर्यंत नाही पोहोचू शकले. लांबून मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉलला थोडासा टर्नही पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आज खेड तालुक्यातील या महत्त्वपूर्ण अशा आंबेठाण गावामध्ये पाहायला मिळतोय. काळाबरोबर बदललेलं क्रिकेट आपण पाहिलंय. हा बॉल थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला. फटका फसलाय आणि तिसरा गडी गारात होतो. इकडे किरण यांना देखील यश मिळतंय. खेळाडू बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. थोडंसं लांबून खेचायला गेले, त्याच्यामुळे ते टायमिंग नाही होऊ शकलं आणि तिसरा धक्का बसतोय. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना 21 बॉल आणि 64ची अजूनही आवश्यकता आहे. कुणाला तरी रौद्ररूप धारण करावं लागणार आहे. काही चौकार, काही षटकार खेळावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी नयन भगत मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. पनवेल तालुक्यातील वाजेपूर या गावचा असणारा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, कारण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये कोकण रिजनमध्ये सुद्धा आयकॉन म्हणून मागणी असते या खेळाडूला. नयन. किरण. हो, किरणचा हा बॉल टप्पा पडतोय, थोडासा टर्न होतोय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय आणि जरी समोर आयकॉन असेल तर एका वेगळ्या जिद्दीने हे खेळाडू खेळतायत. पहा, एक गोष्ट पाहायला मिळाली आज, तालुक्यातील खेळाडू सुद्धा काही कमी नाही आहेत आणि आयकॉनच्या विरुद्ध ते डबल ऊर्जेने बॉलिंग करतायत आणि याचसाठी केला होता अट्टा. असं याचसाठी स्पर्धा किंवा याचसाठी आयकॉन बरोबर आपले स्थानिक खेळाडू त्यांच्या तुलनेत उतरले पाहिजेत. आता रिव्हर्सचा प्रयत्न, अगदी वेगळा प्रयत्न झाला, परंतु बॉलर काही ऐकत नाहीये. किरण म्हणतायत, मी माझी छाप सोडायला इकडे आलोय, मलाही माझं नाव करायचं आहे, माझ्याही गावाचं नाव करायचं आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 17वर धाव संख्या पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. वाघजाई नगरचे मावळे शेलू या संघाची चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. कृष्णा शेठ चव्हाण, सुनीलदादा पडवळ, सोमनाथ शेठ शेडगे यांच्या मालकीची टीम आहे. आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. वा, मागील 5 बॉलवर त्यांनी रनच नाही दिली. पहिल्या बॉलला 2 रन आल्या तेवढ्याच. वा वा वा, कौतुक आपण स्थानिक खेळाडूंचं देखील करत होतो. आणि इकडे बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 17. ओव्हर संपली. खेड
तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. तर क्रिकेटपटू पहिल्या 3 षटकात चांगल्यापैकी बॅकफुटला पाठवलेला आहे इकडे नवखंडेनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमला. त्यामुळे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अजूनही 64 करायचे आहेत. लक्ष आता हळूहळू खूप मोठं झालं आहे, परंतु मॅच संपलेली नाही आहे. षटकार चौकार त्याचं उत्तर यानेच द्यावं लागेल, म्हणजे 18 मधले किमान 10 तरी बाहेर मारावे लागतील. विवेक शिवेकर पुन्हा एकदा एक युवा टॅलेंट. विवेक शिवेकर आणि कार्तिक नवले या 2 खेळाडूंना अगदी लहान वयामध्ये मात्र आयकॉन म्हणून किंवा कॅप्टन म्हणून संधी मिळाली. अनिकेत रोडेचं देखील मी नाव घेईल. ओ कमी गतीचा बॉल, परंतु योग्य टप्प्यावर नव्हता. वाईट बॉल घोषित केला जातो आहे. पंचांकरवी अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. लक्ष मोठं आहे, लक्ष मोठं आहे. या वेळेला स्ट्रोक तर खेळला गेलाय. वेगवान फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे. मॅच थोडीशी नीरसवाणी होत चालली आहे. त्याचं कारण आहे दुसऱ्या डावामध्ये ज्या फटक्यांची आवश्यकता होती ना ते नाही आले. पहिल्या बॉलवर चौकार आला खरा, परंतु त्याच्यानंतर मात्र गोलंदाजांनी केलेली कामगिरी, विशेष म्हणजे डॉट बॉलवर त्यांचा राहिलेला भर, मग विवेक असतील यांच्याकडून खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. किरणने चांगली कामगिरी केली आहे. ओहो आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न. नयन यांच्याकडे टॅलेंट आहे खरं, परंतु सध्या थोडंसं लांबून फक्त बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतायत. बॉलपर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत नाहीये. किरणने अगोदरचं षटक खूप चांगलं टाकलं होतं, परंतु पुन्हा एकदा बॅट फिरली खरी, परंतु चांगली गोलंदाजी. विवेक यांचं कौतुक सुद्धा होणं गरजेचं आहे. युवा टॅलेंट खेड तालुक्यातील. शिवेगावचे असणारे खेळाडू. यावेळेला थोडासा लांबून खेचलाय, फटका चांगला आलाय आणि आता सीमारेषा पलीकडे गेलाय. कोंडी फोडली आहे, फटका आलाय. निलेश राऊत यांनी खेळलाय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धाव फलकावर ऍड होताना पाहायला मिळत आहे. 24 लक्ष मात्र मोठंच होत चाललंय. 13 बॉलमध्ये 57 पाहिजेत. हळूहळू औपचारिकतेच्या दिशेने निघाली मॅच पाहायला मिळते. विवेक शिवेकर यांना सुद्धा वर्सो वेलफेअर सेंटरच्या ग्राउंडवर आम्ही पाहिलं आहे आणि तिकडे गेल्यानंतर असं वाटतं की खेड तालुक्यातील एखाद्या पश्चिम पट्ट्यातील गावामध्ये चालू आहे की काय. एवढे आमचे खेड तालुक्यातील बांधव वर्सोवा आणि परिसरामध्ये वास्तव्यात आहेत मुंबईमध्ये, आणि तिकडे सुद्धा त्यांनी स्वतःची एक छाप सोडली आहे या खेड तालुक्याची सुद्धा. यावेळेला वेगवान फटका चेंडू, त्याला मात्र समोर टोलावण्याचा प्रयत्न होतोय खरा. म्हणजे मुंबईमध्ये तुम्हाला खेड तालुका पाहिजे असेल तर तुम्हाला पाहायचा असेल तर वर्सोव्याला यावं लागेल. खेड तालुक्यातील बरेचसे मुंबईकर डबावाला, मुंबईचे डबेवाले जे म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा कार्यरत आहेत आणि खूप चांगलं काम मात्र सातत्याने त्यांचं मॅनेजमेंट करत असते. वा, यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय विवेक खेळलेत, काय विवेकने बॉलिंग टाकली आहे, लाजवाब. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 25 धावा धाव फलकावर. मॅच आता बरीचशी दूर गेली कारण 12 बॉलमध्ये पाहिजे 56. तर यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळताना पाहायला मिळेल. गावा गावा 25 धावा धाव फलकावर आहेत. यानंतर
सुपरस्टार ग्रुप वहागाव आणि चालू सामन्यातील विजेता संघ यांच्यामध्ये आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 25 धावा धावफलकावर झाल्यात. 3 विकेट माघारी परत त्यांना पाहायला मिळत आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल बॅटची कडा घेत निघाला मागे अगदी वेगामध्ये 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार आलाय. आमचे प्रवीण गायकवाड हे सुद्धा ट्रान्स म्हटलं तर आता आमचे कॉमेंटेटर मित्र प्रवीण गायकवाड यांचं नाव येतं. त्यांचा भारदस्त आवाज या ट्रान्सला आणखी खुलवतो. आता फटका फसलाय. थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न आणि विकेट भूषण गोळे यांच्या खात्यामध्ये आणखीन एक आलेली आहे. चांगली कामगिरी. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. मंडळींचं कौतुक तर करावंच लागणार आहे, कारण त्यांनी घेतलेली ही मेहनत आहे, त्यांची ही संकल्पना आहे. आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर काही पडद्यामागचे कलाकार सुद्धा आहेत. ते म्हणजे माऊली मंडप, काणिपनाथ लाईट्स आणि माऊली LED यांचा देखील आम्ही इकडे आवर्जून उल्लेख करू, कारण त्यांच्यामध्ये यांचा सुद्धा वाटा आहे. विशेष म्हणजे सगळी आयोजन कमिटी त्यांचंही कौतुक करावंच लागणार आहे. 10 बॉलमध्ये 52ची आवश्यकता. मोठ्या विजयाच्या दिशेने चालू असणारी वाटचाल पाहायला मिळते. भूषण 3 विकेट घेतल्यात. चांगली कामगिरी, अष्टपैलू कामगिरी केली त्यांनी. पुढे सरसावले आणि यावेळेला दांडी 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 गुल. राजधानी एक्सप्रेस भूषण गोळे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. खेड तालुका प्रीमियर लीग सगळ्या आयोजकांचं कौतुक करावं लागणार आहे. मग किरण शेटकड असतील, राहुल शेठ पानमन असतील, संदीप रौंदळ सर असतील, नितीन तात्या वाडेकर असतील, दत्ताभाऊ शिळवणे असतील, सुभाष भाऊ बिरदवडे असतील, विश्वासाबा निकत असतील, बंटी शेठ मांडेकर असतील, निखिलजी गाटे असतील, योगेशजी चव्हाण, दिनेशजी गाडे, सूरजजी देवकर, उत्तमजी सावंत सर असतील आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाण यांचंही कौतुक. शेवटचे 9 बॉल बाकी आहेत. भूषणने 4 विकेट घेतल्यात या डावामध्ये आतापर्यंत. व्हेरिएशन ही त्यांची ओळख आहे. उपयुक्त बॅटिंग आणि प्रभावी गोलंदाजी हे त्यांच्या खेळाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे. रिवतचा प्रयत्न, वा, खेळपट्टीवर पडलेत. बॉलला मात्र अगदी सीमारेषा दिशेने पाठवायचा प्रयत्न होता खरा, परंतु नाही यशस्वी झाला. बॅटरचं मन ओळखणारे गोलंदाज म्हणून सुद्धा भूषण यांच्याकडे पाहिलं जातं. खूप प्रभावी वापर, म्हणजे स्लोवर वन ज्या पद्धतीने विजय पावले यांनी टेनिस क्रिकेटमध्ये त्याला एक वेगळी आयाम दिला, परंतु भूषण यांच्याकडून सुद्धा स्लोवर वन खूप चांगल्या पद्धतीने हाताळले जातात. पुन्हा एकदा गती परिवर्तन, बॉलचा टर्न, या दोन्ही गोष्टी इकडे पाहायला मिळाल्या. आणि ज्या पद्धतीने जोर काढला होता बॉल टाकण्यासाठी बॅटरला वाटलं किती वेगात येईल, परंतु तो बॉल कमी वेगात आला. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. वाईड आहे की नाही याकरता. योग्य बॉल होता आणि पुन्हा एकदा भूषण बॉलिंगसाठी मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. या डावात देखील जर पाहिलं तर 11 बॉलमध्ये त्यांनी फक्त 12 रन दिल्या. 4 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी आपल्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न. भूषण काही ऐके ना, अचूक टप्पा सोडे ना आणि 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 29 आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 52ची आवश्यकता. सुपरस्टार ग्रुप वहागाव कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेट
29 धावा धावफलकावर 5 विकेट परतलेल्या आहेत. माघारी आणि शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. पहा मॅचचा रिझल्ट काही लागू देत, तो तर लागलेलाच आहे, परंतु आपली छाप सोडण्याचा प्रयत्न बॅटरला इकडे करावा लागणार आहे आणि त्यासाठी संस्कार आणि नयन भगत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संस्कार स्ट्राईकवर आले. शेवटचे 5 बॉल बॉलिंगसाठी कृष्णा कृष्णा बॉलिंगसाठी कमी गतीचा बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. फिल्डर येत आहेत पुन्हा एकदा. बॉडी लँग्वेज मात्र सुरुवातीच्या काही विकेट नंतर थोडीशी बदलताना पाहायला मिळाली आहे आणि प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळाला. इकडे वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर शेलूची ही टीम खूप चांगली खेळली. एक मॅच आता फक्त बाकी आहे. पहा वेळेत सामने सुरू आहेत, म्हणजे 11 अजून वाजले नाहीये, 4 मॅचेस संपलेले आहेत आणि नाईट टुर्नामेंट माझ्या मते 12-12:30 पर्यंत असाव्यात, त्याच्याही जास्त पुढे जाणं गरजेचं नाहीये. वा, आता मात्र थोडंसं उशिरा का होईना स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी, तरी देखील चाप सोडण्याचा प्रयत्न नयन भगत सध्या करतायत, कारण त्यांनी एक मोठा फटका खेळलाय. बराचसा वेळ लागला हा स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु प्रयत्न पुन्हा सुरू आहेत. हाई बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. वा, याही वेळेला अगदी औपचारिकतेकडे पाहायला मिळते. मॅचची शेवटचा एक बॉल बाकी आहे. भव्य अशा विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. काय कमबॅक केलं वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर शेलू या टीमने. कृष्णा शेठ चव्हाण, सुनील दादा पडवळ, सोमनाथ शेठ शेडगे आणि कंपनी खूप चांगले क्रिकेट खेळले, कमबॅक केलंय आणि व्हाईट बॉल मात्र इकडे पाहायला मिळेल. वा, आता मात्र चांगला फटका आलाय, त्याला समोरच्या दिशेने पाठवलंय खरं, षटकारही आलाय, परंतु मॅचला मात्र इकडे वाघजाई नगरचे मावळे टीमने जिंकलेला आहे. चांगला परफॉर्मन्स भूषण गोळे यांचाही पाहायला मिळाला. स्थानिक खेळाडूही खूप चांगले खेळले आणि हा विजय होताना पाहायला मिळतो. आता शेवटची मॅच सुपरस्टार ग्रुप वहागाव आणि वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर शेलू, दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला या ठिकाणी दाखल व्हायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. अष्टपैलू कामगिरी केली ज्यांनी 16 चेंडूमध्ये 39 रन केले आणि 2 ओव्हरमध्ये 12 रन आणि 4 विकेट घेतल्या. भूषण गोळे ठरतायत सामनावीर.